लेफ्ट साइड लेफ्ट साइड प्रवीण हॅलो चेक. चला विनंती असेल जय श्रीराम प्रीमियर लीग सन 2026चा मेगा फायनलचा सामना रंगणार आहे. रोही 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध अवनीश 11 स्पोर्ट क्लब कळंबोली. तर पहिलं महायुद्ध जिंकले नाणेफेकीचं ते म्हणजे रोही 11 स्पोर्ट क्लब या संघाने. तर कृपया रोहित संघाने आपला जो काय निर्णय घेतला आहे त्याच्यावरती त्वरित आपण अंमलबजावणी करायची. आणि नक्कीच मी म्हणेल की एक आगळी वेगळी संकल्पना एक नक्की मी म्हणेल चला चला लवकर लवकर विनंती प्रवीण. चला विनंती आहे की जवळपास 12 वाजलेले आहेत म्हणजे वाजणार आहेत काही क्षणातच. तर चला विनंती असेल अवनीश 11 आणि 11 या दोन्ही संघाचे संघनायकाला की कृपया आपण आपला अतिरिक्त एक खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. कारण मेगा फायनलची ही लढत आहे आणि या लढतीमध्ये काही अडचण येऊ नये. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया अवनीश 11 आणि रोही 11 या संघाचं. कारण नक्कीच मी म्हणेल की मेगा फायनल हा लढत आहे दोन्ही संघांना. मात्र उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या आणि खेळाडूंच्या वतीने मात्र त्यांना खूप खूप शुभेच्छा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो चेक. चल डीजे थोडासा आवाज द्यायचा आहे. हॅलो विनंती आहे डीजे की थोडा आवाज द्यायचा आहे माईकला. गजरामध्ये आपण स्वागत करूया रोही 11 या संघाचं. अंतिम सामना मेगा फायनल सामना जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 पर्व 3. तर स्वागत करूया रोही 11 संघाचे आरंभिक जोडी विस्फोटक जोडी फलंदाज आणि आपण पाहत आहात अवनीश 11 संघाची आरंभिक जोडी पृथ्वीराज आणि त्याच्या समोर असेल त्याचा सलामीला आलेला फलंदाज सोहम भोसले. आपण पाहत आहात पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचे अध्यक्ष आदरणीय विजय शेठ खानावकर यांचे देखील ते शुभ आगमन झालेले. आपण त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया पृथ्वी चव्हाण आणि सोहम भोसले यांचं.
मेगा फायनलचा सामना एक चित्तथारक लढत 3 षटकांचा 18 चेंडूचा खेळ आहे. आता मात्र इथे रंगणार आहे. एक सत्र होईल 18 चेंडूचं आणि एक दुसरं सत्र होईल 18 चेंडूचं. नक्कीच मी म्हणेल कोण ठरणार पर्व तिसरा मधला चॅम्पियन. जय श्रीराम प्रीमियर लीग 2026. पृथ्वी आणि सोहम ही एक आघाडीची जोडी यावेळी आपण पाहत आहात. अवनीश 11 या संघाच्या माध्यमातून तर रुही संघाकडून आपण पाहतात गोलंदाज राहुल. विनंती असेल चला की आपण कृपया अवनीश आणि रुही आपण आपला 12वा खेळाडू कृपया लवकरात लवकर कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. रुही 11 आलेला आहे. रुही 11 संघाचा अतिरिक्त एक खेळाडू आलेला आहे. विनंती असेल अवनीश 11 माझा आवाज अवनीश 11 संघाच्या कानापर्यंत जात असेल पोहोचत असेल तर कृपया विनंती आहे की अवनीश 11 या संघाच्या आपला एक अतिरिक्त खेळाडू. धन्यवाद आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल. तर चला गेम ऑन. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पहिल्या चेंडू सामना करूया. मेगा फायनलचा सामना. नक्कीच टाळ्यांच्या गजरामध्ये या चेंडूचं आपण स्वागत करूया. गोलंदाज आहे गोलंदाज राहुल. पंचांच्या डाव्या बाजूने टाकतो चेंडू. यातना पहिल्या चेंडूवरती आता मात्र आडव्या बॅटने प्रहार करायचा होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. पहिला चेंडू निर्धाव. मेगा फायनलचा सामना ज्याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. आता आपण पाहतोय जय श्रीराम प्रीमियर लीग सन 2026 चा अंतिम महामुकाबला. पहिल्या चेंडू गेला निर्धाव. दुसरा चेंडू टप्पा पडत चेंडू वळण घेतोय. पंच बाहेर निघतायत आणि आम्हाला सांगतायत की हा चेंडू आम्ही दंडित केला गेलाय. अवांतरच्या माध्यमातून एका धावसंख्येने खातं मात्र खुलं करतोय. सांघिक धावसंख्या जाऊन थांबते ती 1. या दरम्यान कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ज्या चेंडूला टॅप केलंय चेंडू जातोय सीमे रेषे नजदीक उभा असलेला खेळाडू त्याच्याकडे जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका संख्येच्या धावसंख्येचा बराबर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती 2च्या घरात. या दरम्यान थेट फेकी आणि फलंदाज मात्र धावचीच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला. फलंदाज सोहम आता मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज नितीन आलेल्या मात्र आता मात्र आपलं खातं खुलं करतोय 1 या धावसंख्येने जिथे एक गडी बाद 3 धावसंख्या फलकावरती केली गेली. अंकित पुढचा चेंडू पृथ्वीसाठी. या दरम्यान ज्याच्यासाठी जाळं रचलं होतं जो टप्पा फेकला अचूक आणि फलंदाज पृथ्वीची दांडी केली मात्र गोल. नक्कीच मी म्हणेल की एक प्राइसलेस विकेट यावेळेस पाहायला चेंडू झालेत. या 5 अंतिम एक चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज आपण पाहत आहात अभिषेक. एक उंच पुरा आणि टॅप किंगचा एक माहिर फलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे थोडासा आवाज द्यायचा आहे. डीजे विनंती असेल तुम्हाला थोडासा आवाज खुला करायचा आहे. या दरम्यान आल्याला मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या बरोबर समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धाव संख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद 4च्या घरामध्ये. 3 षटकाचा सामना आहे. एका षटकात खेळ झालेला आहे. गोलंदाज अक्षय समोर आहे फलंदाज अभिषेक जो खेळतो आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल अतिशय सौंदर्य टप्पा पडल्यानंतर आता मात्र उसळी घेतोय. अंदाज बांधला नव्हता की चेंडू किती उसळी घेईल. चेंडू गेला तो मात्र निर्धाव.
एक चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक वेगवान गोलंदाज त्याच्या विरुद्ध एक चांगला टॅपकिंगचा बादशाह फलंदाज अभिषेक. या दरम्यान मी म्हणेल गरज होती का? गरज नव्हती. तुम्ही तुमचा उत्साह मी म्हणेल की थोडा तुम्ही तुमची नर्व्स कंट्रोल करा. 2 धावा आता मात्र मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात फलंदाज नितीन जाधव धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद 6 ही धावसंख्या आहे. गोलंदाज पाहतात आपण अक्षय विरुद्ध नितीन. पुन्हा एकदा 1+1. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. चला केतन आपण कृपया कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. नो चेंडू आहे. पंच इशारा करतात नॉटआउटचा, म्हणजेच नो बॉल वरती येते ती 1 धाव. 1+1. धावसंख्या आहे ती आता मात्र 2 गडी बाद 8. या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण बघा. गोलंदाज त्याच वेळी यशस्वी होईल ज्या वेळेस मी म्हणेल की तुम्ही साथ द्याल क्षेत्ररक्षणाची. अभिषेक स्ट्राईक एंड आपण पाहत आहात. गोलंदाज अक्षय चांगला मारा करतो. या दरम्यान यू मिस. आय विल डिफेंड इट. फलंदाज अभिषेक मात्र पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला. त्रिफळाचीत बाद होतो तो फलंदाज अभिषेक. आणि मी म्हणेल की एका मर्यादित धावसंख्येवरती जखडून ठेवलंय ते यावेळेस अवनीश 11 या संघाला. बघा नक्कीच मी म्हणेल की रुही 11 संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता ना त्या निर्णयात सार्थ असा तिखट मारा अचूक मारा करतोय तो यावेळेस रुही 11 संघाचा गोलंदाज अक्षय. नवीन फलंदाज मसनाजी यावेळेस पाहायला मिळतोय. 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू पुढचा बॉल. या दरम्यान नो चेंडूचा इशारा येतोय. पुन्हा एकदा 1+1. 1+1 अशी 1 धाव आता मात्र मिळते. एकूण 2 धावा धावफलकावरती केल्या गेल्या. अंकित धावसंख्या थांबते ती डबल डिजिट म्हणजेच दुहेरी अंकामध्येच 11च्या घरामध्ये. 3 गडी बाद 11 ही धावसंख्या धावफलकावरती. जय श्रीराम प्रीमियर लीग सन 2026 चा हा मेगा फायनलचा थरार आपण पाहत आहात. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू अंतिम देखील शिल्लक. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव आता मात्र मिळते. धावसंख्या थांबते ती 12च्या घरात. टप्पा चांगला आहे अचूक आहे परंतु त्या 7 मिळत नाहीये यष्टीरक्षकाची. यष्टीरक्षण जर चेंडू पकडले असते तर किंमत कमी 3 ते 4 धावा त्यांनी वाचवल्या असत्या. परंतु यावेळी दरम्यान थोडंसं खराब लेझी क्रिकेट. थेट फेकी केली गेली असती तर मी म्हणेल की नितीन जाधव सारखे विकेट त्याला मिळाली असती. परंतु बघा जर तर आहे. जर तर शिवाय क्रिकेटला मजा नाहीये आणि जर तर देखील क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. गोलंदाज नवीन गोलंदाज आपण पाहतात. गोलंदाज तुषार. शेवटचं अंतिम स्लॉक षटक हाणामारी षटक आपण ज्याला म्हणतो. गोलंदाज अक्षय कापरे. या दरम्यान चेंडू गेला तो षटकारासाठी. षटकारी म्हणजेच नक्कीच बाद आहे. ज्याच्यासाठी पाचारण केलं गेलं होतं अक्षय कापरेला त्याची चुणूक त्याची झलक त्याने आता दाखवली. फलंदाज आता होतो मात्र बाद. नवीन फलंदाज एक धाव आता मात्र मिळते. या एखाद्या भारत समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या थांबते ते आता मात्र 4 गडी बाद 14च्या घरामध्ये. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू झालेले आहेत. या दरम्यान मसनाजी साठी हा फटका. खराब
कॉलिंग आणि फलंदाज मशनरी देखील मात्र तंबूच्या आश्रयाला. धावचूकच्या माध्यमातून फलंदाज मशनरी झाला बाद. फलंदाज नवीन फलंदाज फलंदाज आता मात्र बघा जो येतोय तो आता मात्र मी म्हणेल की जातोय. या दरम्यान सलग 3 चेंडूवरती 3 धक्के देतोय तो मात्र गोलंदाज अक्षय कापरे. नक्कीच मी म्हणेल की आता मात्र दबाव अंतिम सामना दबाव जो आहे ना तो दबाव आता मात्र दिसला गेलाय. तो मी म्हणेल की यावेळेस अवनीश 11 या संघासमोर. या दरम्यान एक धाव आता मात्र मिळते. बराच काळ शांत असला धावफलक मात्र एक या धावसंख्या वधारतोय. एकच धाव मात्र मिळते आणि या एकाचं समीकरण मात्र 1 ने वाढतंय. धावसंख्या थांबते 15 म्हणजेच 15 धावा करून 16 धावांवरती आव्हान आहे ते रोही 11 या संघाला. तर या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मी मायक्रोफोन आमंत्रित करतो. ज्याने मात्र आपण पाहिलं की कळंबीचा आवाज चेन्नई काही दिवसांपूर्वी चेन्नईत गुंजला होता. असाच तुमचा आमचा सर्वांचा गोड आवाज मिरज चिकू मात्र या पुढील या जय श्रीराम प्रीमियर लीग मधील अंतिम फेरीमधील धावसंख्या ती 15 आणि 16 धावांचं आव्हान आहे. तर ओ टू श्रीकांत. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतील या स्पर्धेतील आपण शेवटचे मॅच पाहतोय. जय श्रीराम बाळ गोविंदा पथक कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानं आखरली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा अर्थात जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 मानाची स्पर्धा. आणि या मानाच्या स्पर्धेतील शेवटचा सामना जिथे
पाहतोय मिस्टर 360 अक्षय पवार मैदानामध्ये प्राचारण झालाय. 15 धाबा उभारल्यात. 16 धाबांचं आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय कारण फायनल पर्यंत आवाज देखील पोहोचवू शकत नाहीये. एवढी दुरवस्था आमची देखील दिवसभर सूत्रसंचालन करत असताना झाली आहे. आवाज निघत नाहीये तरी आम्ही प्रयत्न करतोय. अंपायर 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी धडधक्कड जोडी इथे आपण पाहतोय. 15 झालेत. 16 धावांचा पाठलाग करायचा आहे. विराजला आपण पाहतोय खेळपट्टीवरती. पृथ्वीला पाहतोय गोलंदाजी करत असताना. पहिलाच बॉल टॅप केला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कमी धावसंख्येचा सामना आहे. सामना शेवटपर्यंत जाईल का? रोही 11 संघ आज दिवसभर खूप चांगला खेळ राहिला. फायनल मध्ये प्रवेश केला. अवनीश 11 संघ हा देखील कमी नाहीये. या संघाने देखील आज दिवसभर खूप चांगला खेळ केला. अक्षय पवारला पाहतोय. पवारची पावर मैदानावरती पाहायला मिळेल काय? इथे काय उलटा पुलटा मारायचा होता बघा. कमी हलक्यात घेऊन जमणार नाहीये. जरूर या ठिकाणी रोही 11 संघाला वाटत असेल आम्ही हा सामना सहजरित्या जिंकेल, पण अवनीश 11 देखील संघ असाच उगीच नाही आला इथपर्यंत. परंतु पृथ्वी गोल हे आम्ही मान्य केलं, परंतु हा पृथ्वी सखोल आहे. याचा अभ्यास भूगोलाचा विषय आहे. अगदी भला मोठा वेगळा चेंडू या पृथ्वीकडून पाहायला मिळतोय. एक धाव. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथे चौकार मारायचे नाहीयेत. इथे फक्त एकेरी स्वरूपाच्या धाबा काढायच्यात कारण आव्हान एवढंच अवघड नाहीये. प्रत्येक अंपायर डॉट बॉल आहे. ओके, आता काही प्रेक्षक नॉन स्ट्राईकला उभा असलेला विराज याची विकेट खूप महत्वाची आहे आणि काही प्रेक्षक म्हणतात अक्षय पवारची विकेट खूप महत्वाची आहे. दोन्ही विकेट खूप महत्वाची आहेत, परंतु पहा थोडासा बाहेर निघाला जिथे पंचांनी वाईट घोषित केला. 4 धावा. इथे काही करायचं नाहीये. इथे फलंदाजांना फक्त विकेटवरती उभं राहायचं आहे कारण अवांतर स्वरूपाच्या अशाही धावा येणार आहेत या मॅच मध्ये. पृथ्वीला पाहतोय अगदी तोच उल्लेख केला आणि त्याच येत आहेत कारण हा दिवसभर आम्ही या संघाचा खेळ पाहिला. इथे गोलंदाजांची कमी आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा जमू शकला नाही आहेत आणि दुसऱ्या पूर्वार्धामध्ये होत आहे काय अवंतर स्वरूपाच्या धावा. टॅप रचला अगदी लॉंग ऑफला भेदून चेंडू गेला सीमारेषे बाहेर. चौकार रिफ्ले आपण पाहू शकाल. वेगानं बॅट फिरवली तदनंतर गेला चौकार. 9 धाबा. 14 बॉल 7 धाबांची गरज. एका षटकामध्ये मॅच फिनिश करेल काय? तर येस अगदी आपण पाहतोय आणखीन एक धाव. 6 धाब्याची गरज. काही प्रेक्षक म्हणतात तो आलाय, तो येतोय आणि तो आला देखील, त्यानं पाहिलं देखील आणि जिंकून घेतलं सारं काही आहे. दोन्ही फलंदाज अक्षय पवार तदनंतर विराज आज खूप चांगला खेळ राहिला. 1 हँडेड. पण इथे झालं काय? 13 धावा. विराज आता मात्र 6 चेंडू विराजने खेळावेत. पाहुण्यांना विनंती आहे की आपण संदीप दादा खालाटे असतील, विजयदादा खानावकर असतील, बाळकृष्ण मोरे असतील, अगदी त्यांच्याबरोबर राजेशजी मोहिते यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. विराजची विकेट पडली आहे. राहुल आला खेळपट्टीवरती.
नो बॉल आणि इथे अरे 2 झाले देवा. तुमची मॅच जिंकलेलीच माहित नाहीये. विजेता संघ ठरलाय जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 चा प्रथम क्रमांकाचा मान पटकावलाय तो अर्थात रुही 11 या टीमनं. विजेता संघाचं अभिनंदन.